मंडळी, मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही। मंडळी, आंब्याचा सीझन संपला। तुम्ही म्हणा अरेच्छा, अजून वडसावित्री आली नाही आणि आंब्याचा सीझन संपला कसा? असं आहे मंडळी, आंब्याचा सीझन संपला याचा अर्थ हापूस आंब्याचा सीझन संपला। कोकणामध्ये सर्वदूर पाऊस झालेला आहे आणि एकदा पाऊस पडला की आंब्याच्या देठाजवळ पाणी साठतं आणि त्यानंतर तो आंबा हा देठापाशी लाजतो किंवा कुसतो। त्यामुळे पाऊस पडला की हापूस आंब्याचा सीझन संपला असं मानलं जातं। पण पुण्या मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्यांसाठी अजून दशेरी, लंगडा आणि तोतापुरी पार जुलैपर्यंत चालतो आणि त्यामुळे मुंबईकरांचा आंब्याचा हंगाम हा जुलैपर्यंत असतो। आमच्या कोकणवासियांचा आंब्याचा हंगाम जो आहे तो वडसावित्रीपर्यंत असतो। वडसावित्रीला एकदा रायवळ आंब्याचं वाण दिलं की आंबा संपला। तेव्हा मंडळी, पण हा जरी हापूस आंब्याचा सीझन संपलेला असला तरी हा हापूस आंबा योग्य प्रकारे साठवून तो साधारण आणखीन 2 ते 3 महिने पुरवून एकदम नव्हे, एकदम म्हणजे झालं 4 दिवसात वाटोळं, तर पुरवून खाता येईल अशी एक डिश मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ती दाखवायला तुमच्या समोर येत आहेत खाद्य रसिक सौ नीता खरे। नमस्कार मंडळी, मी नीता खरे। आज प्रमोद खरेंनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हापूस आंबा सीझन संपल्यानंतर पण 3-4 महिने पुढे अगदी व्यवस्थित त्याचा आस्वाद घेता येईल अशी डिश मी तुमच्या समोर आणली आहे आणि तिचं नाव आहे पक्क्या हापूस आंब्याचा मुरंबा। तर त्याच्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे हापूसचा आंबा। हा हापूसचा आंबा घेतलाय मी, त्यानंतर साखर आणि वेलची पूड, या 3 गोष्टी मुरंब्यासाठी लागतात। आता तुम्ही म्हणाल कढल्यामध्ये एवढे चिरून ठेवलेले आहेत ते कसे काय? तर कसं आहे की आमच्या घरी भरपूर मुरंबा करून ठेवायचा आहे पुढल्या 3-4 महिन्यांसाठी आस्वाद घ्यायला, म्हणून मी तो जरा डझनभर आंब्यांचा आता मुरंबा करणार आहे। तर ह्याचं प्रमाण असं असतं की 1 वाटीला साधारण समान प्रमाणात साखर घ्यायची आणि ती विरघळवायची व्यवस्थित आणि मीडियम गॅसवरती हे कढई जाड बुडाची घ्यायची आणि ठेवून द्यायचं आणि मीडियम गॅसवरती हा मुरंबा शिजत ठेवायचा। ही कृती आहे। मी हे जवळजवळ डझनभर हापूस पिकलेला आंबा मी फोडी करून घेतलाय, साली काढल्या आणि फोडी करून घेतलाय, बाठींचा पण व्यवस्थित अगदी रस वगैरे करून घेतलेला आहे। आता ह्या जवळजवळ 8-1 वाट्या हा रस हे आहे, फोडी आहेत आंब्याच्या, आणि तेवढीच आता साखर मी ह्यात मिक्स करणार आहे। ही मी मोजून घेतलेली आहे पिशवीमध्ये। ही एवढी साखर सगळी मी ओतणार आहे आणि हे अगदी आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आधी, गॅसवर ठेवायच्या आधी। हे बघा, आता हे व्यवस्थित मिक्स केलंय। आता मी गॅसवरती ठेवते। मीडियम गॅस ठेवायचा आणि कढई जाड बुडाची, तेवढं मात्र लक्षात ठेवायचं की जाड बुडाचं कढलं किंवा तत्सम पातेलं हेच घ्यायचं आणि शिजत ठेवायचं। आता आपण मगाशी हापूस आंबा आणि साखरेचं प्रमाण जे आपण शिजवायला ठेवलं होतं, बराच वेळ लागतो मीडियम ह्याच्यावरती, तर आता हा मुरंबा तयार झालाय। तो कसा मी तुम्हाला दाखवते बघा। ही आहे ना, आपण असा झारा हे केला की ही ना तार आली पाहिजे आणि अशी तार आली ना की हा व्यवस्थित टिकतो जरा छान मुरंबा।
आणि हा फ्रीज मध्येच ठेवायचा असतो, बाहेर ठेवायचा नाही अजिबात. आता हा तयार झालेला आहे हे ह्याचं असं समजायचं. आणि आता मी ह्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. वेलची पूड जरा मिक्स करते. हे बघा असा छोट्या ताटलीत घ्यायचा आणि हे बघा असा चिकट झाला पाहिजे. असा झाला ना की मुरंबा टिकतो, बुरशी येत नाही त्याला. त्यामुळे असा करायचा की हा तयार झाला असं समजायचं. आणि आता मी गॅस बंद करते. हा आता मुरंबा पूर्ण एक 4 ते 5 तास अगदी गार पूर्ण झाला की काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि फ्रीज मध्ये ठेवायचा. हा तुम्हाला मनात आलं तर तुम्ही लगेच पण संपवा किंवा अगदी थोडा थोडा वापरून तुम्ही खाऊ शकता. 4 महिने पण खाऊ शकता, 4 दिवसात पण संपवू शकता. इतका सुंदर लागतो. आणखीन एक गोष्ट, आता माझ्याकडे केशर नाहीये. जर ह्या स्टेजला याच्यामध्ये केशर घातली तर इतका सुंदर सुगंध येतो हा मुरंबा पोळीशी खाताना. हा पोळीशी खाता येतो. आणि आणखीन एक तुम्हाला गंमत सांगते की आपला जो ब्रेड असतो स्लाइस ब्रेड, तर त्या स्लाइस ब्रेडला बटरवरती भाजलं तव्यावरती आणि मध्ये हा मुरंबा असा लावायचा आणि जसं आपण सँडविच खातो तसं करून खाल्लं तरी इतकं सुंदर लागतं. तुम्ही करून बघा घरी आणि तुम्ही पण आनंद घ्या. तर अशी ही माझी आजची मुरंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.